नगर परिषद निवडणूक 2025 पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना चर्चेला वेग आलेला आहे, या प्रचाराला सुद्धा वेग आलेला आहे। नव्याने जे काही उमेदवार पक्षाने दिलेले आहेत नगरसेवक पदासाठी सोबतच नगराध्यक्ष पदासाठी त्यांची पुन्हा एकदा जोमाने तयारी सुरू झालेली आहे। या ज्या निवडणुका वाशिममध्ये पार पडत आहेत तर या वाशिमच्या लेवलवरती या सगळ्या उमेदवारांची नेमकी कशा प्रकारे तयारी सुरू आहे, काय विजन ते त्यांच्या प्रभागासाठी डोळ्यासमोर ठेवत आहेत आणि नेमकी त्यांनी त्यांच्या प्रभागासाठी किंवा त्यांचं लोकांशी कसं बॉन्डिंग आहे आणि त्यांनी काय कामे त्यांच्या प्रभागासाठी लोकांसाठी केलेली आहेत ते सुद्धा आपण या माध्यमातून जाणून घेत असतो। आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 7 ब चे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत उपस्थित आहेत, नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे उमेश दीपकराव भांदुर्गे। सर्वात आधी आपण सरांचं स्वागत करूयात। सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। नमस्कार। जसं मला वाटते भरपूर वर्षांपासून बाबा राजकारणामध्ये होते, आपले वडील राजकारणामध्ये होते आणि त्यांनी बऱ्याच माध्यमातून जनतेची सेवा सुद्धा केलेली आहे वाशिममध्ये। मला सर्वात आधी एक तुमची राजकारणाची सुरुवात ही कशी सुरू झालेली आणि त्यांच्यापासून तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली, काय सांगा? पहिलं तर माझ्या वडिलांची सुरुवात राजकारणामध्ये 1999 पासून अपक्ष म्हणून झालेली आहे। त्यानंतर त्यांचा प्रवास 2013 पर्यंत आहे। 2001 मध्ये त्यांनी नगराध्यक्ष निवडणूक जनतेतून प्रथम वाशिममधून जनतेचे प्रथम म्हणून निवडून आले होते। पहिल्यांदा जनतेतून उभे राहिले होते। पहिल्या वेळेस जेव्हा जनतेतून सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेसकडनं बाबा निवडून आले होते आणि तेव्हा त्यांचा 5 वर्षाचा कालावधी, त्यानंतर 2.5 वर्ष परत उपाध्यक्ष होते आणि त्यानंतर परत 2013 पर्यंत नगरसेवक, अशी त्यांची सुरुवात। त्यानंतर त्यांनी राजकारणाला विराम लावला समजा आणि त्यानंतर हेच बघत बघत आम्ही मोठे झालो समजा। त्यांचा 20 ते 25 वर्षापर्यंतचा कालावधी आहे राजकारणात, ते आम्ही पाहत पाहत आता मला एक समजा संधी आली, समजा एक चालून समजा माझ्या प्रभागातील लोकांनी मला स्वतः त्यांनी म्हटलं की म्हणजे तुम्ही सुद्धा जनतेसमोर राहिलेला आहे। म्हणजे की त्यांचं म्हणणं आलं की तू पुढाकार घे आणि स्थानिक प्रभागातला मी एकच उमेदवार असा आहे जो लाखाळ्यापासून इथपर्यंत मीच आहे सध्या, असं उभा म्हणजे। बिलकुल सर, आता जे तुम्ही सांगितलेलं की वडील मला वाटतं भरपूर वर्षांपासून 20 ते 25 वर्षांपासून तुम्ही सुद्धा त्यांना बघत आलेला आहात, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय कामे केलेली आहे किंवा जनतेची त्यांनी कशा प्रकारे सेवा केलेली आहे काँग्रेस पक्षाद्वारे? तेव्हा कसं आहे 2001 मध्ये म्हणजे आता मध्ये त्यामध्ये खूप फरक आहे। तेव्हा कसं आहे रोडची समस्या, पाण्याची समस्या, मेन म्हणजे पाण्याची समस्या भरपूर होती वाशिममध्ये। तेव्हा त्यांनी एक बुर्जी धरणाला धरणाची जी उंची वाढवून समजा पाण्याचा जो प्रवाह वाशिम शहरामध्ये पूर्ण पसरवलेला आहे आणि त्यातल्या त्यात जो एक मागासलेला एरिया होता जो होता निमजगाव म्हणून आहे, निमजगावमध्ये कुठलीही पाण्याची व्यवस्था नव्हती। तिथे म्हणजे पाईपलाईनची व्यवस्था त्या काळामध्ये होणे म्हणजे खूप मोठी, म्हणजे वाशिममध्ये आताही लोकांना माहिती आहे की निमजगाववरती जे पाणी गेलेलं आहे ते 2001 म्हणजे माझे वडील नगराध्यक्ष दीपक भांदुर्गे यांच्या समजा प्रयत्नांनी लोकांपर्यंत ते पाणी म्हणजे पोहोचले आणि तेच आता हे चालू आहे समजा कंटिन्यू। तर आता तुम्ही जे सांगितलेले की प्रेरणा त्यांच्यापासून तुम्हाला मिळालेली आहे, पण असताना एक ते गुण अंगीच असायला हवेत, आपली जी लोकांची सेवा असणे किंवा आपली जी तळमळ आहे लोकांप्रती ती थोडी अंगातनच असायला पाहिजे तो गुण। तर तो गुण तुमच्या अंगी कसा आला आणि तुम्ही त्या माध्यमातून लोकांची कामे आतापर्यंत काय केलेली आहे, सामाजिक उपक्रम तुम्ही काय राबवले? राजकारणात येण्यासाठी म्हणजे वडिलांनी सांगितले आधीपासून शांत, संयमी आणि लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर त्यांना आपण त्या प्रकारे काम करू त्यासाठीच हो म्हणायचंय। विनाकारण कसं म्हणजे काम नसेल होत तर हो म्हणून आश्वासन वडिलांना लहानपणापासून बघतोय मी, त्यांचं कसं आहे जे ते म्हणतील ते करूनच दाखवतील, म्हणजे असं त्यांचा सवय। आताही लोक म्हणतात की म्हणजे वडिलांना म्हणतात की तुझे वडील त्या टाइमला जे कामं केली ती आता समजा असं पॉसिबल नाही आणि दिसून येत नाहीये। तर त्यांनी जी कामे केलेली आहे किंवा मग एक दिलेला शब्द पाळणे किंवा पाळावाच लागतो हे तुम्हाला त्यांच्यापासून शिकायला मिळालं असं मला यायला हरकत नाही। सर, आता मूळ मुद्द्यावरती मी येणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अशी कुठली जी कामे आहेत त्याची मागील काळामध्ये राहून गेलेली असतील किंवा जनतेला त्याचा खूप जसं त्रास सहन करावा लागतो, अशी कुठली कामे आहेत? एक प्रभाग क्रमांक हा जो 7 आहे हा
खूप मोठा आहे. वाशिममध्ये सर्वात मोठा प्रभाग म्हणजे हा प्रभाग क्रमांक 7. साधारण कोणते कोणते एरियाज याच्यामध्ये येतात? यामध्ये सर्वात मोठा एरिया येतो तो आल्हाडा प्लॉट येतो. त्यानंतर माधवनगर, अंबिकानगर, प्रोफेसर कॉलनी, नंतर माऊली नगर येते, आल्हाडा सॉरी ड्रीमलँड सिटी, अशी भरपूर आहेत एरियाज. आणि भरपूर मोठा हा प्रभाग खूप आहे. मोठा प्रभाग आहे आणि टोटल मतदार आहेत त्यामध्ये 5700 जवळपास. बरं बरं. त्यात स्त्री आहेत 2800 जवळपास आणि पुरुष 3000. ओके. अशी टोटल मतदारांची संख्या आपल्या बरोबर. प्रभागामध्ये आहे. जे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की मूळ जी समस्या जी जाणवते आहे तर ती येथील प्रभागातील रहिवाशांना काय जाणवते? मूळ समस्या म्हणजे कसं रोडचा भरपूर प्रॉब्लेम आहे. रोड झालेले आहेत पण रोड असे झालेले आहेत की म्हणजे हातात आपण ती गिट्टी उखरल्या जाईल. उखरल्याच असे म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे मी आता नाही दाखवू शकत मला, कधीच परत आपण भेटू तर तुम्हाला म्हणजे लाईव्ह मध्ये दाखवून देईल की रोडची समस्या काय आहे. त्यातल्या त्यात रोडची समस्या पण आहे आणि गटार नाली जे आहेत काही ठिकाणी झालेले आहेत पण काही ठिकाणी झालेले आहेत पण त्याची जो आउटलेट असतो मेन, त्याचा पाठपुरावा जो असतो नाल्याची जिथे पाणी जायला पाहिजे तो जात नाही. तो अवांतर म्हणजे प्लॉट मध्ये साचलेला राहतो पाणी, तर त्याची व्यवस्था नाहीये. त्यानंतर रोड झाले आणि लाईट. आता कसं झालेलं आहे, जे नवीन लेआउट आहेत जिथे घर नाही आहेत तिथे लाईट बघायला मिळतील, रोड बघायला मिळतील, नाल्याची सुविधा आहे, पण जिथे लोक राहतात तिथे अशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था आतापर्यंत झालेली नाहीये. तर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की स्ट्रीट लाईट नाईट डेत किंवा या प्रभागामध्ये कुठे असं जर विरंगुळा म्हटलं तर त्या ठिकाणी सुद्धा लाईट्सची व्यवस्था नाहीये. जे मी आता म्हटले की वृद्ध लोकांना विरंगुळा म्हणून किंवा मग लहान मुलांना खेळण्यासाठी असं काही ओपन स्पेस म्हणा किंवा तिची छान विल्हेवाट वगैरे ती लावली गेलेली आहे या प्रभागामध्ये. बघा कसं आहे, लाखाळा हा परिसर खूप मोठा आहे. लाखाळ्यावरती बरेच ओपन स्पेस आहेत जो नगर परिषदच्या हद्दीमध्ये येतात. त्यामध्ये डेव्हलपमेंट आतापर्यंत कोणीच केलं नाही. 10 ते 15 वर्ष झालेले आहेत, नगरसेवक होऊन गेलेले आहेत, पण आतापर्यंत तिथे डेव्हलपमेंट अशी झालेली नाहीये. लोकांना लागतेच काय, पेवर ब्लॉक, वृद्धाश्रमांसाठी बसायची व्यवस्था, नंतर लहान मुलांना खेळायला समजा थोडेफार खेळणे वगैरे समजा, आणि एक ओपन जिम समजा वृद्धांना सकाळी फिरण्यासाठी ट्रॅक वगैरे, ही अशी व्यवस्था आम्ही करू जर आम्हाला लोकांना संधी दिली तर. बिलकुल. तर साधारण जो काही निधी शासनाकडनं या ओपन स्पेस साठी मंजूर झालेला होता तो आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा मग त्या निधीमधून ही सगळी कामे झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही उमेशजींना निवडून दिलं तर नक्कीच ही सगळी कामे होतील आणि या गोष्टीचं फक्त आश्वासन देत आहे की वचन देत आहे? नाही, काय आहे, आमच्या नेत्या भावनाताई गवळी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कारण की आता एक उदाहरण देतो तुम्हाला, आल्हाडा प्लॉट मध्ये 10 रोड जे झालेले आहेत त्यातले 7 रोड आतापर्यंत कम्प्लीट झालेले आहेत. 3ची उद्घाटन सुद्धा झालेली आहेत, पण आचारसंहिता लागल्यामुळे काय झालेलं आहे, 3 रोड म्हणजे राहिलेले समजा करायचे. आता येत्या नगर परिषद झाली त्यानंतर 3 रोडची सुद्धा कामं होतील. एक मी तुम्हाला उदाहरण सांगितले आल्हाडा प्लॉट मधला, जिथे 10 रोड आता भावनाताईंनी केलेले आहेत. आता जे काही गोष्टी तुम्ही सांगितलेल्या लाईट्सची व्यवस्था नाही आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला वाटतं इथे काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. मध्यंतरी इथे चोरीचा सुद्धा प्रकार घडला होता तो याच प्रभागामध्ये. तर महिलांच्या संरक्षणासाठी तुम्ही काही पावले उचलाल? बिलकुल. मेन म्हणजे आमच्या प्रभागामध्ये अंबिकानगरमध्ये एक आमच्या समोर अशी घटना घडली होती. आमच्या शेजाऱ्यांच्याच काकूंची गळ्यातली जी पोत आहे ही चोरांनी तोडून पळून गेले होते. त्यात माझ्या मित्रांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः ते पडले सुद्धा गाडीवरून, पण ते काही हातात वगैरे लागले नाहीत आणि ते पळून गेले. त्यानंतर आम्ही कॉलनीतल्या सोसायटी लोकांनी ठरवलं की आपल्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे आता लावलेले आहेत आणि त्यांचा जे रेकॉर्ड आहे ते आमचा मित्र अनिकेत वानखेडे आहे त्यांच्या घरी आहे. टेलिकास्ट आम्ही त्यांना दाखवतो. जिथे काही असं घडलं समजा तर आमच्याकडे आहे समजा. बरं, म्हणजे महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तर ही पावले तुम्ही आता आणखीन छान प्रकारे उचलाल आणि छान. सर, आता प्रभागासाठी किंवा प्रभागातील नागरिकांसाठी भरपूर अशा काही योजना असतात जे त्यांच्या हितासाठी असतात, तर अशा कुठल्या योजना तुम्ही त्यांच्यासाठी आणणार आहात जर नगरसेवक झाला? कसं आहे, नगरसेवकांचं कामच आहे योजना लोकांपर्यंत पोहोचणे. महाराष्ट्र सरकारने जी योजना काढलेल्या आहेत ते लोकांपर्यंत बरेच जात नाही. ते आमचं काम आहे. जसं आता लाडकी बहीण आहे
तसे बरेच योजना आहेत ज्यांचा आतापर्यंत लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. तर आम्ही प्रयत्न करू, जे ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांना जे काही त्यातून मिळेल सोयीस्कर ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. बिलकुल. आता प्रभाग क्रमांक 7 साठी काय अजेंडा असणार आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहे, ही लढाई लढणार आहे? पहिली गोष्ट, पाणी, जे नळाचं पाणी येते ते शुद्धीकरण ते व्यवस्थित आलं पाहिजे. मेन म्हणजे रोडची समस्या, रोडच्या साईडला जो ट्रॅक असतो त्याची व्यवस्था, नंतर लाईट, जिथे लाईट नाही आहे ते लाईटाची व्यवस्था करू आम्ही. आणि मेन म्हणजे मंदिराचा जो परिसर आहे जिथे बसण्याची व्यवस्था नाहीये तिथे आम्ही समजा बसण्याची व्यवस्था करू. जिथे पाणी सांडतंय त्याची नाल्याची व्यवस्था करू. त्यानंतर कचरा गाडी, घंटा गाडी आमच्या इथे नियमित कधी येते कधी येत नाही. येत नाही असं नाही, येते, पण कसं त्यांचा समजा टाइम नसतो, एखाद्या गल्लीमध्ये जातो एखाद्या गल्लीमध्ये जात नाही, त्याची आम्ही गैरसोय होऊ देणार नाही. त्यानंतर राहिला जो महिलांच्या सुरक्षेचा आहे तुम्हाला मी सांगितलेलं समजा. तर आता एक आणखीन गोष्ट ते म्हणजे आजकाल ना जनतेला किंवा प्रभागातील जे काही नागरिक असतात तर ते लोकांना एक उमेदवार म्हणून किंवा एक नगरसेवक म्हणून असा एक व्यक्ती पाहिजेत असतो की तो एज्युकेटेड असणार किंवा राजकारणामधील त्याला अभ्यास असला पाहिजे, थोडंसं त्याला त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. तर मला सर्वात आधी आपलं एज्युकेशन नेमकं काय झालं, आपल्या प्रशिक्षणाबद्दल मला माहिती हवी. मॅडम, मी 10वी बाकलोई शाळेमधून केली. त्यानंतर आर्य कॉलेजमध्ये मी सायन्समध्ये, त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर BCA कम्प्लीट केलं मी. त्यानंतर MBA, म्हणजे MBA पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे पूर्ण. बरं, म्हणजे वेल एज्युकेटेड एक नगरसेवक म्हणून या प्रभागासाठी मिळणारे असं म्हणायला हरकत नाही. तर जे अपेक्षा असते आपल्याला की आपल्या जे काही गोष्टी असतात ते सभागृहामध्ये ज्या नगरसेवकांनी मांडल्या पाहिजेत, तर असा एक उमेदवार आपल्या समोर आहे आणि नक्कीच ते तुमचे जे प्रश्न आहेत ते सभागृहामध्ये मांडण्यासाठी सुद्धा यशस्वी ठरणार आहे. सर, यासोबत आणखीन एक बरेच जाती धर्मांचे लोक पण मला वाटते या प्रभागामध्ये राहतात. तर यांना एकत्र घेऊन किंवा मग याच्यामध्ये एकोपा राहावा यासाठी काय करणार आपण? कसं आहे, मी या प्रभागातला उमेदवार आहे. सर्व जाती धर्मातले माझे जे आहेत बांधव, महिला, ते सर्व माझ्यासोबत आहेत. यामध्ये सर्वात जास्त समाज समजा SC समाजाचा आहे. ते माझ्या पाठी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनाही माहिती आहे की मी या प्रभागातला स्थानिक उमेदवार असल्यामुळे मी त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते येत्या काळात पूर्ण करेन. बिलकुल. तर जनतेच्या पण तुमच्याकडनं एक अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत आणि त्यांना एक आशा आहे की तुमच्यापासून ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. तर आता जे काही तुम्ही सांगितलेलं आहे की विविध जाती धर्मांचे लोक सुद्धा राहतात, तर पण या आधी तुम्ही त्या लोकांसाठी काही कामं केलेली आहेत का? त्यांना एकत्र घेऊन किंवा त्यांच्यामध्ये एकीकरण राहायसाठी तुम्ही काही केलंय का? आमच्या प्रभागामध्ये जे जे काही सार्वजनिक कार्यक्रम होतात ते मी पुढाकार घेऊन माझे सर्व मित्र परिवार जे आहे त्यांच्या सर्वांच्या समजा मेहनतीने आणि माझ्या समजा पूर्ण म्हणजे त्यांचा सपोर्ट आणि माझी मेहनत समजा ते पूर्ण आम्ही समजा एक टीम वर्क असतो आमचा जो आहे अंबिकानगर मधला, ते आम्ही समजा एकट्याने पॉसिबल नसतं तर तुम्ही सगळे घेऊन सगळ्यांनी सोबत घेऊन आम्ही समजा ते काम करतो. सर, आता एक प्रश्न म्हणजे आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की तुम्ही या विविध जाती धर्मातील लोकांना घेऊन तुम्ही कामं करणार आणि अपेक्षा सुद्धा आहेत तुमच्याकडनं जनतेच्या, पण यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी आधी काही केलंय का की अशा काही गोष्टी तुम्ही किंवा काही ऍक्टिव्हिटी, काही उपक्रम तुम्ही या सगळ्या लोकांसाठी काही राबवलेत? आमच्या प्रभागामध्ये जे काही सार्वजनिक कार्यक्रम होतात ना, जसे गणपती झाला, गणपतीमध्ये सर्व आम्ही एकात येऊन जल्लोषात उत्साहात सण साजरा करतो. त्यानंतर ज्यांच्या कोणाच्या घरचे प्रोग्राम्स वगैरे जे काही असतात ते आमचं जे माझे मित्रमंडळ आहे आणि मी आहे हे सर्व सोबत घेऊन आम्ही त्यांना समजा एक सपोर्ट देऊन समजा कार्यक्रमात समजा येऊन शोभा वाढण्याचं काम करतो. त्यातल्या त्यात मी स्वतः वैयक्तिक आणि माझे मित्रमंडळ एक आम्ही दांड्याचा कार्यक्रम घेत असतो दरवर्षी. त्यामध्ये आम्ही महिलांना प्राधान्य देऊन कमीत कमी आमचे 700 महिला जे आहेत ते आमच्या दांड्यामध्ये खेळतात. तर ते फ्री ऑफ कॉस्ट असते. आम्ही कुठल्याही प्रकारची चार्जेसही घेत नाही आम्ही कुठल्या प्रकारची, आणि रोज बक्षिसे लहान मुलांना, महिलांना आणि त्यात पुरुषांना म्हणजे आम्ही रोज हे करतो, म्हणजे गिफ्ट वाटतो त्यांना. तर आता प्रभागातील जनता आपल्याला बघते आहे, येणाऱ्या निवडणुकीकरिता येणाऱ्या आता 20 तारखेला ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यासाठी तुमचं जनतेला काय आवाहन असणार आहे, प्रभागातील नागरिकांना काय संदेश असणार आहे? आता मी प्रभाग 7 मधून सर्वसाधारण म्हणून उभा आहे आणि माझे सहकारी भगतताई आहेत, ते प्रभाग क्रमांक 7 मधून म्हणजे त्यांचं ते माझे सहकारी आहेत समजा.
त्यांचा जो कामाचा वेग आहे तो आलाडा प्लॉटमध्ये राहतात आणि आम्ही इथे समजा लाखाड्यावर अंबिकानगर राहतो. म्हणजे आमचं कॉम्बिनेशन असं जमलेलं आहे की त्यांचा तिकडनं समजा कामाचा वेग, माझा इकडनं वेग, म्हणजे आमचं सांभाळू शकतो आम्ही, प्रभागाला व्यवस्थित नेऊ शकतो. आता नुकताच कोरोना महामारी होऊन गेलेली आहे. या कोरोना काळामध्ये खरी ओळख मला वाटते या उमेदवारांची जनतेला झालेलीच आहे. पण तुमच्या बाबतीत नेमकं कसं जनतेला माहिती झालेली आहे किंवा तुम्ही या कोरोना काळामध्ये जनतेसाठी काय केलंय, काय सांगा? कोरोना काळामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये स्वतः पाठीवर पंप घेऊन पूर्ण कॉलनी सॅनिटाईज केली होती. आणि सॅनिटाईज करताना मला प्रभागातील लोकांनी खूप साथ दिलेली आहे. तेव्हा मी त्यांना आश्वासन दिले घराबाहेर निघू नका, पण तरी त्यांनी मला माझ्यासोबत फिरून पूर्ण कॉलनीमध्ये सॅनिटाईज करून म्हणजे मला माझ्यासोबत फिरले. आणि हे बघून नंतर नगर परिषदवाल्यांनी स्वतः त्यांनी ट्रॅक्टर चालू करून पूर्ण प्रभागामध्ये सॅनिटाईज केलं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घराच्या बाहेर निघा आधी नागरिक, नंतर आम्ही समजा तुमचं बघून करू. मग तुमचं म्हणजे तुमचं बघून मग त्यांना सुचलं आणि म्हणजे जनता जेव्हा करेल तेव्हाच हे करतील असं माझं म्हणणं आहे. बिलकुल, म्हणजे एक जनतेने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि मग नगर परिषदेचे जे उमेदवार आहेत ते पुढे पुढाकार घेतील. पण तुम्ही कोरोनाच्या माध्यमातून, आता अन्नदान हे खूप मोठं दान मानलं जातं, अन्नधान्याच्या माध्यमातून तुम्ही काही काम केली होती का कोरोना काळामध्ये असो किंवा मग जग जनरली? नाही, कोरोना काळामध्ये कसं होतं, घराबाहेर निघायला कमी चान्सेस होते. अन्नदानाच्या वेळेस मला आठवते काळी फाईलवर माझ्या मित्रमंडळाने मला कॉल केला होता की या ठिकाणी असं थोडी अडचण आहे. तर मी त्यांना समजा त्या टायमाला आता धावून गेलो होतो. पण हे सांगणं मला योग्य नाही की मदत केली वगैरे, हे एक समजा एक पार्ट आहे. म्हणजे मला आधीपासून राजकारण नाही, पण एक समाजात सुद्धा मी समजा असं कुठल्याही परिस्थिती काही असलं तर मी धावून जातो. बिलकुल. पण सर असं असतं ना आता की बरेच जे उमेदवार उभे आहेत किंवा त्यांना तर जिंकायचं असतं, तर भरपूर काही आश्वासनच देतात आणि मग फार मग त्यांना खूप त्यांना जाऊन विनवणी करावं लागते की बाबा माझं एवढं काम करून दे. पण तसं तुमच्या बाबतीत होणार नाही, याचं काय तुम्ही शाश्वती देणार आहे प्रभागातील जनतेला? नाही, कसं राजकारणाचं पलीकडे जर बघितलं, सर्वांना माहिती आहे, माझ्या प्रभागातली जेवढी जनता आहे त्यांना माहिती आहे की हा राजकारण करणारा मुलगा नाही. म्हणजे जो तो बोलेल तो करून दाखवेल, हे त्यांना माहिती आहे. कारण की मी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणार हे त्यांनाही माहिती. बिलकुल, म्हणजे दिलेलं वचन तुम्ही आधीपासून त्याचं पाळत आलेलं आहात. आणि मला वाटते इथली जी नागरिक आहे किंवा रहिवासी जी आहे, जनता आहे, तर ती तुम्हाला हक्काने त्या कामासाठी बोलवेल आणि हक्काने कान ओढून मला वाटते ते काम तुमच्याकडनं करून घेईल. नाही, तस काय, मला कुठल्याही परिस्थितीत कोणीही कॉल केला त्यांना माहिती मी जातो. आणि माझ्या मनात काही नसते असं की माझं त्यात काही प्रॉफिट आहे का काय, त्या दृष्टिकोनातून मी कधी पाहिलं नाही. बिलकुल. तर आता 20 तारखेला जनतेने कुठल्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं ते मी दिग्विजय दीपक भांदुर्गे, प्रभाग क्रमांक 7 मधून सर्वसाधारण मधून उभा आहे. माझा बटन क्रमांक आहे 3. मला अपेक्षा आहे की तुम्ही मला भरघोस मताने निवडून प्रभागाच्या विकासासाठी मला हातभार लावसाल अशी खात्री बाळगतो. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. तर हे होते माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 7चे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार उमेश दीपकराव भांदुर्गे. पण बघितलेलं आहे की त्यांचं या प्रभागासाठी काय विजन असणार आहे आणि नेमकं त्यांच्या सहकार्यांना घेऊन ते कशा प्रकारे या प्रभागाचा विकास करणार आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच काही मुलाखतीसह. आणि तुम्हाला काही प्रश्न जर विचारायचे असतील या उमेदवारांना तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.